तर अशोक खरातबाबत मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांबाबत आम्हाला कल्पना नव्हती. खरातचे मामे भाऊ मधुकर गुंजाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. खरातचा आणि आमचा संबंध केवळ कौटुंबिक कार्यक्रमात होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी बघतोय तर अशोक खरातचे आणि आमचे संबंध म्हणजे त्यांचं हे आजोळ आहे. त्यांची जी आई आहे म्हणजे आमची आत्या आहे, आमच्या वडिलांची मोठी बहीण, आणि त्यांचे ते भाचे आहे. आता मी तर ह्या गोष्टी मीडियावर पहिल्यांदाच पाहतो. याच्याबद्दल आमच्यासारख्या नातेवाईकांना काही माहीत असण्याचं काही कारण नाही. वर्षातून किंवा 4 वर्षातून कधीतरी एकदा संबंध यायचा. या प्रकरणाबाबत तर मला कुठली काही पूर्वकल्पना नाही. आज जे मीडियावर मी बघतोय तेवढंच फक्त. तर भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे गावातील व्यक्तीनं सांगितले आहेत. खरातचे कुटुंबाशी वाद झाल्यानं तो घर सोडून गेला होता. त्यानंतर त्यानं प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. नंतर लग्न जुळू लागला आणि येथून त्याची भोंदूगिरी सुरू झाल्याचं राजेंद्र खताळे यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर खरातनं एकदा गॅस टाकी चोरल्याचंही खताळे यांनी म्हटलं. भोंदू अशोक खरात शालेय जीवनात कसा होता, त्याची भोंदूगिरी कुठून सुरू झाली, या संदर्भात इत्थंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या गावातले ग्रामस्थ आहेत खताळे, राजेंद्र खताळे, त्यांच्याकडून आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगा नेमकं ती या शालेय जीवनात कसा होता, त्याची सुरुवात भोंदूगिरीची कुठून झाली? शालेय जीवनामध्ये त्याचं गाव आणि आमच्या गावाचं खूप मोठं अंतर आहे. तो तर कारण वडिलांचा किरकोळ कारणावर राग आला हे होईल आणि तो गाव सोडून गेला होता. त्यावेळेस त्याची मला पार्श्वभूमी माहीत झाली की बाबा राग घर सोडून गेला, 20-22 वर्ष बाहेर राहिला, जहाजावर काम केलं, कॅप्टन म्हणून नोकरीला लागला. परंतु नंतर मी पण त्यावेळेस विचार केला की आपण हा 10 वर्ष मध्ये सोडून गेला कसं काय. नंतर मी त्याच वेळेस एका व्यक्तीनं सांगितलं की काय नाही म्हणे, हा 10वी नापास आहे म्हणे. त्यावेळेस माहिती होतं 10वी नापास. हा कॅप्टन नव्हता, हे विषय नव्हता, फक्त आलाय. आणि त्या काळात हा भविष्य वगैरे काही सांगत हा विषय नव्हता. परत म्हणजे फॉरेनला वुमेनला नोकरीला जायचे 2 वर्ष, पण हा लग्न झालं तर वुमेनला पण नोकरीला गेला होता. गावातले लोक किंवा इथले तालुक्यातले लोक येत होते का त्याच्याकडे? अजिबात नाही. तालुक्याच्या लोकांचा त्याचा विश्वास नाही, कारण 1-2 प्रकरण लोकांनी पाहिलं आणि मुळे त्याची पार्श्वभूमी माहिती असं ना, तालुक्यातलं कुणी गेलंच नाही, गावातले कुणी गेले नाही तर तालुक्यातले जातील कशाला. कॅमेरामन अमित अडेसह कुणाल जायकर, TVN मराठी, मिरगाव, सिन्नर. तर बाळू तुपेची हत्या परिसरातील वर्चस्व वादातून झाली होती. या प्रकरणात भोंदू खरातचा कुठलाही संबंध नाही अशी प्रतिक्रिया बाळू तुपेंचे तत्कालीन संपादक सुरेश निकुंब यांनी दिली. इथे काही राजकीय मंडळी होती जी काँग्रेसच्या छायाचित्र खाली काम करायची. त्यांनी त्याचा मर्डर केला. त्या मर्डर केल्यानंतर ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी सर्वात पहिले मला फोन आला. गेलो तर बाळू हा तिथंच पळायचा प्रयत्न केला, पण ॲक्च्युली तो तिथंच कोसळलेला होता, गतप्राण झालेला होता. तिथून त्याला सिव्हिलला आणलं गेलं. सिव्हिलला भरपूर पत्रकार जमले, परंतु अनेकांच्या रिॲक्शन्स अशाच होत्या की बाळू हा त्याच्या कर्माने गेला किंवा त्याच्या आगाऊपणामुळे गेला. तर सत्ताधारीच विरोधी पक्षाचं काम करत आहेत. सत्ताधारी लोक भांडत असल्याची टीका अनिल परबांनी केली आहे. तर ही आमची कला असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं. यावरून अनिल परबांनी शंभूराज देसाईंना टोला लगावला. विरोधी पक्षाचं काम काय राहिलेलं नाहीये. तुमच्यातच विरोधी पक्ष राहिलाय, आपसातच भांडताय तुम्ही आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय. या सभागृहामध्ये 1 वर्ष 1 महिना हे अधिवेशन चाललं. या अधिवेशनात काय बघितलं लोकांनी? विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारीच लोक काम करतायत. आम्हाला संधीच दिली नाहीये विरोधी पक्षाचं काम करायला, कारण त्याची जागा आपणच घेतली आहे. मार खायची कशाला बोलायला लावताय? या सभागृहात काल काय झालं ते मी बोललोय ना.